वर्धा तालुक्यातील राणापूर, उमरकुवापाडा, पिंपळपाडा या ठिकाणी रस्त्यांचे काम, शासकीय शाळेचे काम व संरक्षण भिंत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे आणि याविरुद्ध पंचायत समिती सभापती वडवी यांनी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नितीन वसावे यांच्या निदर्शनात आणून देखील त्यांनी त्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप आज क्राईम भारताशी बोलताना वडवी यांनी आपलं दुःख, वेदना तसेच आपल्या राणापूर, इच्छा भवन, उमरकुवा, पिंपळपाडा अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट दर्जाचे काम बांधकाम विभागाने केले, त्यावर अनेक वेळा वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देखील आदिवासी भागांमधील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे। जी संरक्षण भिंत बांधली आणि ती कोसळली देखील, तिची अद्याप दुरुस्ती केलेली नाही, म्हणून नंदुरबारचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक वेळा यावं, या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सभापती वडवी व सर्वसामान्य आदिवासी बांधव करीत आहेत। चालू आहे त्याच्यावर जरा सांगा बरं। नाना एकदम निकृष्ट दर्जाचे कामे आहे आणि लोकांना रस्ता बांधला गेला आहे, परंतु लोकांना ज्याच्या घरी जायच्या त्याला रस्ता नाही, साईड पट्ट्या भरल्या नाही। कुठले कुठले गाव? इच्छा गव्हाण, पिंपळपाडा, राणापूर अजून आणि उमरकोला संरक्षण भिंत चालू आहे, तिची एकदम एका पावसामध्ये ती खाली गेलेली आहे। भिंतीला किती रुपये लागले? भिंतीला तिची अंदाज किंमत आहे 38 लाख आहे आणि त्याच्यामध्ये बांधकाम विभागाला सांगून तो डेप्युटी इंजिनियर आहे, तो काय अजिबात आम्हाला उत्तर देत नाही। बरोबर। डेप्युटी इंजिनियर कोण? नितीन वसावे म्हणून आहे। बरोबर। तो डायरेक्ट आम्हाला सांगतो खोदून टाका तुम्ही, म्हणजे आम्हाला पॉवर आहे का खोदायची? नाही। जी यंत्रणा काम करते ती यंत्रणा त्याची पाहणी करायला पाहिजे ना, दात कुठे मागायचे मग? आणि पाण्याची काय व्यवस्था? आता पाण्याची आता बघा पाणी चालू आहे, परंतु पाणी चालू असताना मागे पेपरमध्ये दिलं शाळामध्ये पाणी साचले, शासकीय इमारत असतात ते इमारत बोकरल्या जाऊ शकतात, ही अशी आमची मागणी आहे। म्हणजे शासकीय इमारत ही देखील निकृष्ट झाली? म्हणजे शासकीय इमारत म्हणजे निकृष्ट जाते, ते पाणी साचल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय आहे, अंगणवाडी आहे आणि जीपशाळा आहे, लहान बालकांना अक्षरशः तिथे जायला जागा नव्हता, म्हणजे शाळेच्या मुलांना देखील त्रास होत आहे। हो, रस्ते देखील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.